नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण प्राचीन भारतीय इतिहास लेखनामधील गौतम बुद्धांचे जीवनचरित्र याविषयी माहिती पाहणार आहोत. अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आमच्या चॅनलवर नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल. चला तर मग आज आपण गौतम बुद्धांचे जीवनचरित्राविषयी माहिती पाहूया. गौतम बुद्धांचे जीवनचरित्र. गौतम बुद्ध हे महावीरांचेच समकालीन होते. त्यांचा जन्म नेपाळमधील तराई प्रदेशातील रोहिणी नदीच्या काठावरील कपिलवास्तूजवळ लुंबिनी या ठिकाणी झाला. त्यांच्या मातापित्याचे नाव शुद्धोधन म्हणजेच पित्याचे नाव शुद्धोधन व मातेचे नाव मायावती असे होते. त्यांचे शाक्य हे क्षत्रिय घराणे होय. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 567 झाला. 7व्या दिवशीच त्यांच्या मातेचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची मावशी प्रजापती गौतमी हिने त्यांचा सांभाळ केला. त्यांचे मूळ नाव सिद्धार्थ असे होते, मात्र मावशीच्या नावामुळेच गौतम या नावाने त्यांना ओळखले जाऊ लागले. त्यांचा प्रतिपाळ अत्यंत सुरक्षित व काळजीपूर्वक करण्यात आला. त्यांचा स्वभाव विचारी व दयाळू असाच होता. त्यांचा विवाह शाक्य जमातीतील यशोधरा या सुंदर मुलीशी झाला. संसारात सर्व सुखे मिळतील याची काळजी घेण्यात आलेली होती. त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. जगातील दुःखामुळे ते विचलित होते. त्यातच ते रथातून फिरत असताना त्यांनी एक व्याधिग्रस्त रोगी, एक वृद्ध गृहस्थ, मृतदेहाची अंत्ययात्रा आणि एक विरक्त साधू अशी 4 दृश्ये पाहिली. त्या दृश्यांनी ते बेचैन झाले. जग दुःखांनी भरले आहे, त्यावर उपाय शोधला पाहिजे यावर ते विचार करू लागले. त्यांनी 19व्या वर्षी एके रात्री पत्नी व मुलाचा त्याग करून संसाराचा त्याग केला. ते संन्यासी झाले. यालाच महाभिनाशक्रमण असे म्हणतात. सर्व संघ परित्याग केल्यानंतर मानवी जीवनातील दुःखाचे मूळ कारण व अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी अनेकांचे शिष्यत्व पत्करले. खडतर तपश्चर्या केली, मात्र त्यांना काहीच हाती येत नव्हते हे त्यांच्या ध्यानात आले. त्यांनी शेवटी गयेजवळील उरुवेल वनातील पिंपळाच्या झाडाखाली ध्यानधारणा करण्यास सुरुवात केली. 7 आठवड्याच्या तपश्चर्येनंतर वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी त्यांना मनशांती लाभली. अंतिम सत्य किंवा खऱ्या धर्माचे ज्ञान त्यांना मिळाले. म्हणूनच त्यांना गौतम बुद्ध अथवा तथागत म्हणून ओळखले जाते. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांना बौद्ध धर्म असे म्हणतात. बुद्धांनी धर्मप्रचाराची सुरुवात केली. वाराणसीजवळ सारनाथ येथील मृगदा वनात त्यांनी पहिले धर्मप्रवचन दिले व धर्मचक्र परिवर्तन केले. ते मगधपासून अवंतीपर्यंत धर्मप्रचार करीत भटकत राहिले. गरीब श्रीमंत, उच्च नीच, स्त्री पुरुष असा भेद न करता सर्वांना आपल्या धर्माची द्वारे खुली केली. आयुष्याची 45 वर्षे त्यांनी राजे, व्यापारी, आबालवृद्ध यांना धर्माचे तत्त्वे, आचरण, दैनंदिन वर्तन यावर प्रवचने देत भ्रमण केले. कौशल राजा प्रसेनजित, मगध देशाचा बिंबिसार व अजातशत्रू यांनी बुद्धांची शिष्यत्व पत्करले. उत्तर प्रदेशातील गोरखपूरजवळील कुशीनार म्हणजेच काशी
येथे इसवी सन पूर्व 1886मध्ये महानिर्वाण झाले. त्यांच्या मृत्यूनंतर 8 राज्यात त्यांची रक्षा व अस्थी विभागून देण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी स्तूप उभारून त्यांची स्मृती जिवंत ठेवली. आत्मिक भाव, उच्च नैतिक बळ, विलक्षण बुद्धिमत्ता यांचा अपूर्व संगम त्यांच्या ठिकाणी होता. राजयोगी, बुद्धिनिष्ठ, विचारवंत, समाजसुधारक व थोर नैतिक तत्त्वज्ञ म्हणून भगवान बुद्धांना युगप्रवर्तक असे मानले जाते. त्यांनी केलेल्या प्रवचनाचे नंतर संकलन करण्यात आले. गौतम बुद्धांची शिकवण त्यांनी मांडलेल्या 4 आर्य सत्यात आहे. ती त्रिकालबाधित व दीर्घकाळ टिकणारी अशी आर्य सत्ये आहेत. आज आपण गौतम बुद्धांच्या विषयी, त्यांचे जीवनचरित्राविषयी माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण गौतम बुद्धांचे शिकवण व तत्त्वज्ञान याविषयी माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.